नमस्कार. आज एक खूप छान सुविचार वाचला आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला. वाचन न करणारी व्यक्ती ही निरक्षर व्यक्तीपेक्षा वेगळी नसते, असं मार्क ट्वेन म्हणतोय. वाचन न करणारी व्यक्ती ही निरक्षर व्यक्तीपेक्षा वेगळी नसते आणि म्हणूनच वाचन का करायला पाहिजे याबद्दलच हा व्हिडिओ. मित्रांनो, माझ्या आयुष्यातले अनेक प्रश्न सुटण्यासाठीच्या एकाच सवयीची मला सगळ्यात जास्त मदत झाली, ती म्हणजे वाचन करणे. वाचन हा असा विषय आहे जो तुमच्या आयुष्यात सर्वांगाने काम करू शकतो. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी, तुमची शब्दसंपदा वाढवण्यासाठी, चांगलं कम्युनिकेट करण्यासाठी, मानसिक शांततेसाठी, आयुष्यातल्या अनेक अंगावर काम करण्याचं काम करू शकते वाचन नावाची सवय. वाचनाचे अनेक फायदे आहेत, पण एक छोटासा फायदा सांगतो. आपल्याला भेटायचे बिल गेट्स. बिल गेट्स बद्दल जाणून घ्यायचे, त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती घ्यायची. शक्य आहे का ते? बिल गेट्स जे अमेरिकेमध्ये राहतात, ज्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, ते आपले वेळ देतील का? पण त्यांच्या आयुष्यातले अनुभव, ते ज्या लोकांना भेटून तयार झाले, त्यांच्या आयुष्यात जे जे चढ उतार आले, ते त्यांनी छानपैकी एका पुस्तकात लिहून दिले. ते पुस्तकानं घरी आपल्या वेळेनुसार, आपल्या सवडीनुसार, आपल्या घरी बसून वाचा. बिल गेट्सला भेटल्याचाच आनंद भेटतो आणि तेवढीच माहिती भेटते. तर मग जर बिल गेट्स आपल्या घरीच भेटायला येत असतील तर काय हरकत आहे ना? ठीक आहे, बिल गेट्स तरी आता हयात आहेत, तुम्ही त्यांना भेटायसाठी प्लॅन करू शकता. पण आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलामना कसं भेटणार आपण आता? त्यांनी पण खूप छान पुस्तक लिहिलं. ते पुस्तक वाचून आपण त्यांना भेटून घेऊ शकतो, त्यांना जाणून घेऊ शकतो. तर सांगायचं म्हणजे पुस्तक वाचनामुळे आपण समृद्ध होण्यासाठी खूप मदत होऊ शकते. हे जे सक्सेसफुल जे झालेले लोक आहेत आयुष्यात, वेगवेगळे क्षेत्रात ज्यांनी यश मिळवलेलं आहे, या अनेकांना वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या आयुष्यात एक सवय कॉमन आहे, ती म्हणजे ते सगळे वाचन करणारे आहेत. त्यामुळं वाचन करणे ही खूप चांगली सवय आहे आणि याच्यावर आपण काम करायला पाहिजे. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की वाचन करण्याची सुरुवात करण्याआधी मला पुस्तक हातात घेतली की झोप यायची. पुस्तक वाचणे खूप कंटाळवाणं वाटायचं आणि त्यापेक्षा स्क्रोलिंग करणं, मोबाईल बघणं खूप चांगलं वाटायचं. पण ज्यावेळेस मी याच्याबद्दल सिरियस झालो, माझ्या आयुष्यातले काही प्रश्नाचे उत्तर मला वाचनातून भेटले, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ही खूप चांगली सवय आणि मी रोज न चुकता एक दिवसातले 20 मिनिटं, 25 मिनिटं वाचनासाठी देतो. आणि तुम्हाला खरं सांगतो, 24 तासाच्या दिवसापैकी सगळ्यात आवडते जर कोणते माझे मिनिट असतील तर ती जे मी वाचनासाठी देतो. वाचनामुळं तुमच्या मनाला जे बळ मिळतं ना, तुमचं ओपन माइंडेड होतं तुम्ही. एखाद्या गोष्टीबद्दल मला असं वाटतंय, दुसऱ्यालाही असंच वाटायला पाहिजे. ही जी माझी इमॅच्युरिटी असते, ती वाचनामुळं नाही राहत. वाचनामुळं पर्स्पेक्टिव्ह बदलतो. वाचनामुळं आपण लोकांबद्दल जाणून घेऊ शकतो. एक सहृदयता निर्माण होऊ शकते आणि एखाद्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या मी जसं म्हणतो तसं प्रत्येक अंगावर काम करणारी एक सवय आहे, ती म्हणजे वाचन. तर या सवयीला आपण विकसित करूया. नक्कीच थोडंसं जड जाणार आहे आपल्याला, कारण ती सवय आपण सोडलेली आहे. पण तरीही जर आयुष्यात अनेक प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला भेटत असतील, तर सवय लावायला काय हरकत आहे. तर वाचनाची सवय लावूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये मला आवडलेलं पुस्तक किंवा कोणत्या पुस्तकामुळे मी वाचनाला सुरुवात केली त्याबद्दल मी सांगणार आहे. कमेंटमध्ये तुमची सुद्धा आवडत्या पुस्तकाचे नाव लिहा. तुम्हाला कोणतं पुस्तक आवडले त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. आपण त्यावरही चर्चा करूयात आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाचाल तर वाचाल.